मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। आपल्या चांदिवली मतदारसंघामधील विकास कामांना पुरेसा निधी मिळत नसल्यानं आमदार लांडे यांचा राग अनावर झालेला होता आणि त्यामुळे त्यांनी कामकाजाची कागद फाडून आपला निषेध व्यक्त केला। निधी फक्त कागदावरच असं म्हणून आमदार लांडे यांनी कागद फाडले आणि त्यानंतर कामकाजावर ते बहिष्कार घालून ते बैठकीतून बाहेर पडले। अणुशक्तीनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी देखील या बैठकीवर बहिष्कार घालून निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलीप लांडे यांच्यासह सर्वांना निधी दिला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। साधा नामफलक लावायला जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासनाला वेळ नाहीये, त्यांच्याकडे निधी नाहीये। पण अशा पद्धतीने जर निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खायला निधी कुठून येतो? तो नाश्ता का दिला जातो? फक्त सदस्यांना काजू बदाम खायला घालून त्यांचा आवाज बंद करायचा आणि जनतेच्या हिताची कामं करायची नाही। आणि म्हणून अशा समितीवरती, अशा बैठकीवरती या ठिकाणी मी बहिष्कार टाकला। त्यामध्ये काय बोलू इच्छित नाही। त्याने सर्वांनी निधी मिली आहे, त्याने पण निधी मिळाली। त्यामध्ये काय बोलू इच्छित नाही। त्याने सर्वांनी निधी मिली आहे, त्याने पण निधी मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।